सर्वांना नमस्कार। ज्ञानदीप क्लासेस अंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयच्या अभ्यासक्रमाची जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहत आहोत, संख्या आणि संख्या पद्धती। आता या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण संख्यांचे जे काही प्रकार आहेत किंवा संख्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या आधी आपण पाहिलेल्या आहेत आणि आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या संकल्पनांवर आधारित जे प्रश्न आहेत, परीक्षेला येऊ शकणारे अशा प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव घेणार आहोत। यासाठी आपण नवनीतचं जे बुक आहे इयत्ता 5वी नवोदयसाठी दिलेलं मार्केटमध्ये सहज उपलब्ध होत आहे, त्यामध्ये आपण स्वाध्याय 1.1 या ठिकाणी घेतोय आणि नवनीतच्या बुकमधील प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेऊ, कारण हे पुस्तक सर्व ठिकाणी उपलब्ध होतं, सहज उपलब्ध होतं म्हणून या आणि दर्जाही खूप चांगला आहे, प्रश्नांचा दर्जाही चांगला दिलेला आहे, त्यामुळे आपण त्या पुस्तकाचा वापर करून या ठिकाणी सराव घेऊया। तर आपला जो पहिला प्रश्न दिला, या ठिकाणी ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे। आता संख्या आपल्याला कशी दिली आहे, संख्या आपल्याला अंकांमध्ये दिलेली आहे आणि उत्तर जे आहे, उत्तर हे आपल्याला अक्षरात दिलेलं आहे। ओके, तर अक्षरामध्ये या संख्येचं वाचन कसं होणार आहे, तर ऑप्शन ए जे दिलं आहे आपल्याला या ठिकाणी बघा 753 357। आता ही 6 अंकी संख्या आहे आणि 6 अंकी संख्येचं वाचन आपण 2 गटात जरी केलं तरी शतकाचे 2 गट होतील का, 753 हा एक गट आणि 357 हा दुसरा गट, असं वाचन होणार आहे का, नाही। असं जर वाचन केलं तर या संख्येचं वाचन चुकणार आहे, म्हणून ऑप्शन ए तर काही होणार नाही। ऑप्शन बी मध्ये पहा 753,357 दिले किंवा 57 असेल एखाद्या, नाही 327च दिलेलं आहे कारण खाली पण तेच आलंय। तर या ठिकाणी पहा 753,327 किंवा 57 जरी म्हणलं तरी 753,357 असं होणार नाही का, कारण 3चा उच्चार आपल्याला या ठिकाणी 300 करायला पाहिजे, एकक दशक शतक अशा पद्धतीनं जर असेल तर 3 नंतर शे लागलं पाहिजे, म्हणजे 753,000 हे ठीक होतं, पण 357 असं असायला हवं होतं। तर या ठिकाणी 753,327 किंवा 357 जरी आहे असं आपण मानलं या ठिकाणी तरी सुद्धा हा पर्याय चुकलेला आहे। ओके, पर्याय नंबर 3 जो दिलाय सी, यामध्ये पहा 753,357। आता या ठिकाणी या संख्येला जरा विचारात घेऊ, तर ही 6 अंकांमध्ये संख्या दिलेली आहे। ओके, 6 अंकांमध्ये संख्या दिली तर आपण काय करत असतो, कोणत्याही संख्येचं वाचन आपण उजवीकडून डावीकडे त्यांची स्थाने अगोदर ठरवून घेतो आणि नंतर वाचन करत असतो। पहा या ठिकाणी 7 हा कोणत्या स्थानावर आहे, एकक स्थानावरचा अंक आहे, एकक दशक शतक। ओके, हे 3 जे स्थान आहे, 3 अंकी संख्या ही शतकामध्ये असते, त्यानंतर पुढचे जे 2 अंक असतात ते हजारामध्ये, इथं 1000 आणि हे 10,000, हे हजार स्थानावर असणारी ही 2 अंक आहेत आणि नंतर असतं लाख। ओके, तर आपण भारतीय पद्धती जी आहे, कोणतीही संख्या किती मोठी जर असेल, आता समजा अशा प्रकारची संख्या तुम्हाला दिलेली आहे, कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली असू द्या कितीही मोठी, आणि तिला योग्य पद्धतीने जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला अगोदर काय करायचं आहे, त्या संख्येचे योग्य ठिकाणी त्या आपल्याला स्वल्पविराम म्हणजे कॉमा द्यायचा आहे। सर्वात अगोदर उजवीकडे 3 अंक सोडायचेत आणि 3 अंक सोडून एक कॉमा द्यायचा आहे, मग त्यानंतर इथून डावीकडे प्रत्येक वेळी 2-2 अंक सोडणारे आणि कॉमा देणारे। ओके, तर पहा एकक आणि मग त्याचं आपल्याला स्थान एकदा ठरवून घ्यायचं, एकक दशक शतक। ओके, 1000 10,000, लाख 10 लाख, कोटी 10 कोटी किंवा 10 कोटी म्हणजे 53 कोटी 40 लाख 75,674 हे या दिलेल्या संख्येचं वाचन होणार आहे। मग इथं कसं होईल, तर एकक दशक शतक 1000 10,000 आणि लाख, मग 7,53,357। पण ऑप्शन सी मध्ये आपल्याला सांगितलं 753,000। आता लक्षात घ्या,
या ठिकाणी 1 लाख बरोबर किती आहे? 1 लाख बरोबर 100,000. किती हजार आहे? 100,000 म्हणजे 1 लाख. 100,000चा अर्थ आहे 1 लाख. मग 753,000 इथं आपल्याला सुरुवातीला दिलं आहे. असं नाही वाचन दिलं की 7,53,357. याला थोड्या वेगळ्या पद्धतीनं वाचलेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपली जी रेग्युलर पद्धत आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, मग 7,53,357 अशा पद्धतीनं आपण याला वाचायला पाहिजे होतं. पण असं न देता थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होईल अशा पद्धतीनं. तर आपलं रेग्युलरचं वाचन 7,53,357 असं जरी होत असलं तरी 7,53,000 याचा अर्थ काय आहे? तर 7,53,000 याला आपण 753,000 असंही म्हणू शकतो. पहा या ठिकाणी 753,000, कारण यानंतर या 3 अंकांची स्थानिक किंमत जर आपल्याला या संख्येतनं एकदम जर काढायची असेल, एक अंकाची न काढता 3 अंकाची स्थानिक किंमत जर काढायची आहे तर स्थानिक किंमत काढताना आपण काय करत असतो? आता समजा 7 आहे, 7ची स्थानिक किंमत काढताना 7 अंक लिहा, त्यानंतर जेवढे अंक आहे तेवढे शून्य चढवा, म्हणजे 70 झाली. इथं पहा 4 आहे, आता 4 हा अंक खाली घ्या, 1 2 3 4 5 6 अंक 4 नंतर आलेले आहेत म्हणजे 6 शून्य द्या. ही झाली 4ची काय आहे? स्थानिक किंमत. मग या पूर्ण संख्येमध्ये या 3 अंकांची स्थानिक किंमत जर एकदाच काढायची ठरवली तर या 3 अंकांना आपल्याला खाली घ्यावं लागणार आहे. आणि त्यानंतर किती अंक आहेत? आता 1 2 3 3 अंक याच्यावर द्या, 1 2 3. मग आता बघा हे 3 शून्य, याचा अर्थ आपण याला काय म्हणणार आहे? 1000. 1 वर 3 शून्य म्हणजे किती झाले? 1000. आणि 5 वर 3 शून्य म्हणजे 5000. मग इथं 753 वर 3 शून्य, म्हणून या संख्येचं वाचन 7,53,000 आणि वेगळ्या पद्धतीनं 753,000 असं केलं तरी योग्य आहे. तर 753,357. आता पुढचं वाचन शतकामधलं बरोबर आहे 357. तर 753,357 ऑप्शन सी या ठिकाणी बरोबर आहे. आता बरोबर ऑप्शन सापडल्यामुळं डी मध्ये काय दिलंय एकदा बघून घेऊ. तरी पण 753,000, आता 753,327 किंवा 357 हे सुद्धा वाचन या ठिकाणी चुकीचं होणारे. ऑप्शन सी आपलं योग्य आहे. पुढचा जो प्रश्न आहे 1 4 6 8 आणि 9. बघा 1 4 6 8 आणि 9 किती अंक दिलेत? 1 2 3 4 5 अंक दिलेले आहेत. 1 4 6 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी किती वापरायचे? प्रत्येकी एकदाच वापरायचं आहे. आणि त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता बघा हे दिलेले अंक जे आहेत 5 अंक दिलेत, यापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या आपल्याला बनवायची आहे. तर अंक बघा, यातला सगळ्यात मोठा अंक आपण डावीकडे सर्वात अगोदर घेत असतो. मग यात 9 आपल्याला आधी घ्यायचा आहे आणि उर्वरित अंक उतरत्या क्रमाने आपण डावीकडून उजवीकडे लिहित जात असतो. मग 9 नंतर येणारा थोडा लहान अंक आहे 8, त्याच्यापेक्षा लहान आहे 6, त्याच्यापेक्षा लहान आहे 4 आणि शेवटी 1. मग योग्य पद्धतीने आपल्याला इथं कॉमा देता येईल. एकक, दशक, शतक 3 अंक सोडा आणि कॉमा द्या. 98,641 ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. तर 98,641 ही जी संख्या आहे ऑप्शन बी मध्ये आपल्याला दिली आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी हे होणार आहे. ओके, चला आता प्रश्न क्रमांक 3 यामध्ये पहा किमान 6 अंकी संख्या. आता किमान म्हणजे कशी? किमानचा अर्थ लहानात लहान किंवा सर्वात लहान. किमानचा अर्थ आहे सर्वात लहान. कालच्या सरावाच्या प्रश्नात सुद्धा आपण किमान आणि कमाल या 2 शब्दांचे अर्थ समजावून घेतले होते. त्याचबरोबर आपण फरक आणि अंतर म्हणजे वजाबाकी हेही कालच्या उदाहरणात पाहिलं होतं. तर किमान म्हणजे सर्वात लहान. मग सर्वात लहान 6 अंकी संख्या आणि कमाल, या ठिकाणी कमान झालंय कमाल पाहिजे. ओके, कमालचा अर्थ मोठ्यात मोठी. आता स्लाइड बनवताना त्यात मराठीच्या भाषेत आपल्याला स्लाइड बनवायची आहे, तर मग मिस्टेक होऊ शकतात. त्यामुळे आपण ज्या मिस्टेक झाले ते क्लिअर करत चालूया. तर किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? आता या ठिकाणी बघा किमान म्हणजे सर्वात लहान 6 अंकी संख्या
आणि कमाल म्हणजे सर्वात मोठी। कमालचा अर्थ काय? कमालचा अर्थ सर्वात मोठी। ओके, सर्वात मोठी। किती अंकी आहे? 4 अंकी संख्या। यामधील फरकचा अर्थ काय? वजाबाकी करायची। काय करायचं आपल्याला? वजाबाकी करायची आहे। तर अगोदर आपण किमान 6 अंकी म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या, तर यासाठी आपल्याला सर्वात अगोदर 1 घ्यायचा आहे डावीकडे आणि उर्वरित आता 6 अंकी तर 1 हा अंक इथं आलेला आहे, मग आता राहिले 5 अंक, तर 5 शून्य आपल्याला 1 वर ठेवायचे आहेत, म्हणजे ही संख्या बनणार आहे 1 लाख। ओके, 1 वर 5 शून्य ठेवले म्हणजे सर्वात लहान किंवा किमान 6 अंकी संख्या आपल्याला मिळते 1 लाख। आणि आता कमाल 4 अंकी संख्या, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी। आता मोठ्यात मोठी संख्या कितीही अंकी बनवायची असेल, 2 अंकी, 3 अंकी, 5 अंकी, 7 अंकी, कोणताही अंक कमाल जर सांगितली तर आपल्याला 9 अंकाचा तितक्या वेळा वापर करायचा आहे। 4 अंकी सांगितलं तर 4 वेळा 9चा वापर करायचा आहे। 5 अंकी सांगितलं तर 5 वेळा 9चा वापर करायचा आहे। तर 4 वेळा 9चा वापर 9 परत 9 परत 9 आणि 9, 9999। 1 लाखामधून 9999 वजा करायचं। याला तोंडी पण विद्यार्थी मित्रांनो करू शकता। कसं ते पहा, 1 लाखातून सरळ 10,000 काढा, तर किती उरले? 90,000 आणि 10,000तले हे 9,999 गेले तर उरला 1। ओके, मग आता आधी उरलेले 90,000 आणि याच्यातले उरलेले 10,000तून ही संख्या वजा केली तर उरला 1, मग 90,001 हे आपलं उत्तर आहे। याचा पडताळा इथं घेऊ आपण, वजाबाकी करूया। 1 कडून इथं हातचा दिला, हे 10 बनले, तर 10 कडून इथं दिला, मग इथं 0 राहिले, ते काहीच नाही राहिलं, मग हा इथं राहिला 9। या 10 कडून इथं दिला म्हणून इथं 9 राहिले, तर इथं 10, तर 10 कडून इथं दिला म्हणजे इथं पण 9 राहणार, इथे 9, मग इथून परत पुढे दिला इथं 9, इथून परत पुढे दिला म्हणजे 9 आणि इथं शेवटी 10 आहे। आता 10 वजा 9 म्हणजे काय? 1। मग आता 9 वजा 9, 9 वजा 9 काय? 0 0 0 आणि हे आहे 9 दशांश एकक दशक शतक, हे 3 अंक सोडा, पामा द्या। 90,001, 90,001 ऑप्शन नंबर आपल्याला सी मध्ये दिलेलं आहे। या ठिकाणी बघा, एकक दशक शतक हजार 10,000, 90,001। ओके, त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आता पहा, दशम स्थानी 9 असलेली, काय सांगितले बघा, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशम स्थानी, दशम स्थानावर याचा अर्थ दशक स्थानावर 9 अंक असणारी, दशक स्थानावर 9 अंक। सगळे ऑप्शन चेक करूया। आता नुसतं प्रश्न वाचून लगेच उत्तर इकडे सोडवायला सुरुवात नाही करायचं आपल्याला, प्रश्न वाचायचा, ऑप्शन बघायचे, समजावून घ्यायचं आणि मग सोडवायचं असतंय। तर या ठिकाणी पहा, दशम स्थानी म्हणजे दशक स्थानावर, दशक स्थानावर म्हणजे टेन्स प्लेसला। ओके, दशक स्थानावर याचा अर्थ टेन्स प्लेसला। तर दशक स्थानावर 9 अंक असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान म्हणजे लहानात लहान संख्या कोणती? तर आपल्याला सर्वात अगोदर हे चेक करावं लागेल की उत्तरामध्ये जे ए, बी, सी आणि डी हे ऑप्शन दिले, तर या प्रत्येक ऑप्शनमध्ये दशक स्थानावर 9 आलेले आहे का? तर इथं ऑप्शन ए मध्ये दशक स्थानावर इथं 9 दिसतो आपल्याला, बी मध्ये सुद्धा 9 आहे, सी मध्ये सुद्धा 9 आणि डी मध्ये सुद्धा 9 आहे। म्हणजे दिलेली कंडिशन या 4ही संख्यांनी पूर्ण केली। आता पुढे काय सांगितलं, आता पुढची कंडिशन बघूया। तर विविध अंकांचा वापर करायचा, एकच अंक रिपीट नाही झाला पाहिजे किंवा काही अंक रिपीट नाही झाले पाहिजे, वेगवेगळे अंक वापरले गेले पाहिजे। तर सगळ्या संख्यांमध्ये 1 0 2 1 2 0 म्हणजे तेच अंक वापरलेत, 1 0 2 वेगवेगळे अंक वापरून बनणारी किमान म्हणजे सर्वात लहान, आताच आपण बघितलं कोणती संख्या आहे। तर या ठिकाणी बघूया, असंही तुम्हाला सोडवता आलं असतं, पण आपण थोडंसं व्यवस्थित त्याला चांगलं समजून घेऊन उत्तर कसं निघतं यावर लक्ष केंद्रित करणार आहोत। पहा, या ठिकाणी इथे सर्वात मोठी आता ही 2000 सुरू झालेली संख्या आहे, 1000 स्थानावर 2 आहे, इथं 1000 स्थानावर 2 आहे, मग हे 2 ऑप्शन तर होणार नाही, किमान लागते याचा अर्थ सर्वात लहान लागते आणि म्हणून हे 2 ऑप्शन आपले रॉंग आहे। काय? सी आणि डी हे उत्तर होणार नाही। आता राहिलं उत्तर आपलं ए आणि बी मधून आहे। तर इथं जर 1000 स्थानावरचा अंक जर सारखा आहे तर लहान मोठेपणा ठरवताना आपण शतक स्थानाच्या अंकांची मदत घेतो।
शतक स्थानाचा अंक ज्याचा लहान आहे ती संख्या लहान आणि शतक स्थानावर ज्याचा अंक मोठा आहे ती संख्या मोठी. तर या ठिकाणी शतक स्थानावर 0 लहान आहे आणि इथं 2 मोठे म्हणजे 0 लहान आहे 2पेक्षा, म्हणजे सर्वात लहान ही संख्या आहे ऑप्शन नंबर ए 1092. ही दशक स्थानावर 9 अंक असलेली आणि वेगवेगळ्या विविध अंकाचा वापर करून बनणारी सर्वात लहान संख्या या ठिकाणी 1092 आहे. पुढे चलूया. प्रश्न आपला 5वा आहे आणि 5वा प्रश्न आपल्याला दिला आहे 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. आता पहा 5555. आता नेहमीची आपली जी वाचण्याची पद्धत आहे ना, आपण समजा इथं आपल्याला दिली ही संख्या 7 2 3 5, तर एकक दशक शतक हजार, मग आपण कसं वाचन करणार 7235 या पद्धतीनं. पण ही संख्या आपल्याला कशी दिली, ही संख्या आपल्याला शब्दात दिलेली आहे आणि शब्दातल्या संख्येला अंकात आपल्याला ओळखायचं आहे. बघा 5555 आहे 5555. तर या ठिकाणी बघा एकक दशक शतक हजार पहिलं ऑप्शन, इथं कॉमा देऊया, मग 5055 आहे. एकक स्थानावर म्हणजे शतक स्थानावर या ठिकाणी काय आलं आहे 0 आलं, इथं 0 आलं म्हणजे 5055 असं या संख्येचं वाचन होणार आहे, म्हणून हे उत्तर होणार नाही. बी मध्ये पहा एकक दशक शतक हजार, इथं कॉमा दिला 5505, दशक स्थानावर अंक दिलेला नाही आहे. तर आपल्याला काय लागतंय 5555. तर आपल्याला इथं आणि इथं चारही ठिकाणी काय पाहिजे 5. तर ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिलेलं आहे. हे सुद्धा होणार नाही, 5550 आहे. तर आपल्याला 55 पाहिजे. तर या ठिकाणी बघा 5555 ही ऑप्शन डी आपलं उत्तर होणार आहे. बर, प्रश्न 6 मध्ये पहा आता कमाल ते किमान. आता बघा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे. पुन्हा एकदा आपण शब्दांचे अर्थ समजावून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शब्दांचे अर्थ ध्यानात बसायला पाहिजे म्हणून मी परत देत असतोय, सांगतो. या ठिकाणी कमाल म्हणजे सर्वात मोठी, लक्षात घ्या, सर्वात मोठी किंवा मोठ्यात मोठी. तर सर्वात मोठी आणि किमानचा अर्थ आहे किमान म्हणजे सर्वात लहान किंवा लहानात लहान, सर्वात लहान. मग या ठिकाणी पहा काय सांगितलं आपल्याला, कमाल ते किमान, मोठ्यापासून लहानापर्यंत, सर्वात मोठ्यापासून सर्वात लहानापर्यंत अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट येतो. अशा क्रमामध्ये संख्यांचा गट खाली दिले 1 2 3 4, चारही ऑप्शनमध्ये आपल्याला संख्यांचे गट त्या ठिकाणी दिलेले. पण गट कसा आपल्याला निवडायचा आहे, कोणता गट निवडायला सांगितला, कमाल ते किमान, सर्वात मोठ्या गटापासून सर्वात लहान गटापर्यंत अंक गट आपल्याला शोधायचा आहे. तर सुरुवात करूया. आपल्याला सगळ्यात अगोदर मोठी संख्या लागणार आहे. पहा आपला गट कसा असला पाहिजे, सगळ्यात मोठी संख्या अगोदर, त्यापेक्षा थोडीशी लहान, त्यापेक्षा थोडी लहान, त्यापेक्षा थोडी लहान, 4 संख्या आहेत. तर असा उतरता क्रम आपल्याला लागणार आहे, म्हणजे मोठ्यापासून लहान्यापर्यंत सांगितले. ओके, या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये बघा, या ठिकाणी एकक दशक शतक 3 अंक सोडायचे आणि अलीकडचे 2 अंक बघायचे. म्हणजे आपल्याला ही संख्या किती हजारात दिली आहे हे कळणार आहे. तर 81,000, इथे बघा ही 16,000 आणि 81 नंतर 16 आले, 16 नंतर लगेच 82 आले, म्हणजे मोठी संख्या, मग परत लहान संख्या परत मोठी. तर आपल्याला असा क्रम लागतो, मोठी मग थोडीशी लहान, थोडी लहान आणि अजून लहान. तर पर्याय क्रमांक 1 होणार नाही, कारण मोठी संख्या मग परत लहान, परत मोठी, परत लहान, अशा पद्धतीने दिला, चुकीचा क्रम आहे तो. बी मध्ये बघा, बी मध्ये 16,000 इथून सुरू झालेली संख्या आहे, 63,000 लहान मग मोठी, आपल्याला मोठीपासून लहान लागतंय. तर इथंच याला कॅन्सल करा, कारण हे लहान आहे 16,000 आणि 63,000 मोठे त्यापेक्षा, त्यामुळं हा सुद्धा जो ऑप्शन दिला हा पर्याय जो आहे चुकीचा आहे. सी मध्ये सुद्धा बघा, या ठिकाणी सी मध्ये काय 81,000 आणि हे काय 82,000, म्हणजे ही मांडणी कशी आहे, लहान मग मोठी मग परत लहान परत लहान. तर अशा प्रकारे नाही. आता 3 ऑप्शन आपले चुकले, याचा अर्थ तुम्ही सांगू शकता
डी ऑप्शन बरोबर आहे. चेक करायला हरकत नाही, चेक करून घेऊ. 82,000 सर्वात मोठी संख्या, 81,000 त्याच्यापेक्षा लहान, 63,000 आणि 13,000. ओके, आपल्याला पुढचे अंक बघायची गरज नाही. पुढचे अंक तेव्हाच बघावं लागले असते जर हे सुरुवातीचे 2 अंक समान दिले असते. तर सुरुवातीचे 2 अंक भिन्न आहेत, म्हणून या सुरुवातीच्या 2 अंकांवरून सुद्धा आपण या संख्या यांचा लहान मोठेपणा आपल्याला ओळखता येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7 आपल्याला दिलेला आहे 1 0 3 4 आणि 5. बघा 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून, हे अंक एकदाच वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या काय आहे? पहा, लक्षात घ्या, किती अंक दिलेले आहेत? 5 अंक दिलेले आहेत. आणि 5 अंकांपासून बनणारी लहानात लहान म्हणजे कोणती? आता किमान संख्या. पण किमान कोणती आहे? किमान विषम संख्या कोणती आहे हे विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घाई करायची नाही. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला 5 अंक दिले असताना आम्ही लहानात लहान संख्या पटकन बनवून दाखवू शकतो. कशी? तर आम्हाला माहिती आहे सर 0 आलं म्हणजे 0 वगळता जो अंक मोठा आहे तो सर्वात डावीकडे घ्या, त्यानंतर 0 घ्या, त्यानंतर उरलेले अंक चढत्या क्रमाने लिहा. तर या ठिकाणी पहा, लक्षात घ्या, 1 0 मग परत 3 मग 4 आणि सर्वात शेवटी 5 हा अंक असणार आहे. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आहे ना, 10,345 ही जी संख्या आहे तर ही सर्वात लहान संख्या आहे. आणि या ठिकाणी बनणारी सर्वात लहान विषम संख्या आपल्याला विचारलेली आहे. विषम तर एकक स्थानावर अंक या ठिकाणी काय असला पाहिजे? 5 असला, म्हणजे एकक स्थानावर अंक आला पाहिजे आपल्याला 1 3 5 7 किंवा 9 या गटातून कोणता तरी एक अंक जर एकक स्थानावर असेल तर ती विषम संख्या असते. आता या ठिकाणी 5 हा अंक आलेला आहे, म्हणून ही या अंकांपासून मिळणारी सर्वात लहान विषम संख्या होणार आहे. हेच आपलं उत्तर आहे ऑप्शन ए मध्ये. जर सम विचारली असते तर काय केलं असतं विद्यार्थी मित्रांनो? सम विचारली असती, या अंकांपासून मिळणारी ही सर्वात लहान संख्या जर नुसतं विचारले तर हे उत्तर बरोबर आहे. सर्वात लहान विषम विचारले तरी उत्तर हे बरोबर आहे. पण सर्वात लहानात लहान विषमच्या ऐवजी समसंख्या कोणती असं जर विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? 1 पुढचा अंक 0. आता या ठिकाणी बघा, पुढचा अंक 0 झाल्यानंतर आपल्याला समसंख्या म्हटल्यावर 4ला कुठे ठेवावं लागलं असतं? एकक स्थानावर ठेवावं लागलं असतं. आणि मग त्यानंतर घ्यावं लागलं असतं आपल्याला 3 5 आणि या ठिकाणी 4, 10,354. 10,354 ही या अंकांपासून मिळणारी सर्वात लहान समसंख्या झाली असती. ही या अंकांपासून मिळणारी सर्वात लहान विषम संख्या आहे. आणि सम किंवा विषम दिलं नाही, नुसती सर्वात लहान म्हटलं तरी हीच संख्या आहे. ओके, तर या ठिकाणी ध्यानात घ्या, हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. त्यानंतर प्रश्न आता 8वा बघा. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, ओळ म्हणजे आडवी मांडणी, ओळ म्हणजे अशा पद्धतीनं आडव्या ज्या ओळी असतात, आडव्या रांगा आहेत त्याला आपण ओळ म्हणतो. प्रत्येक स्तंभ म्हणजे उभ्या रांगा, ह्या अशा उभ्या रांगा. ओके, उभ्या रांगा म्हणजे स्तंभ. आणि प्रत्येक कर्ण म्हणजे हे अशा तिरप्या रांगा. ओके, याला कर्ण म्हणायचं, तिरप्या रांगा. यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान आहे. लक्षात घ्या, प्रत्येक ओळ म्हणजे प्रत्येक आडवी रांग, ही आडवी रांग. ओके, ही आडवी रांग, ही पण आडवी रांग आणि ही पण. किती ओळी दिल्या? 3 ओळी दिल्या. त्यानंतर प्रत्येक स्तंभ म्हणजे उभ्या रांगा, ही एक स्तंभ आहे, किंवा स्तंभाला पण थोडंसं स्तंभ तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दाखवतो. बघा, स्तंभ जो आहे तो हा पहिला स्तंभ झाला, हा दुसरा स्तंभ झाला आणि हा काय आहे? तिसरा स्तंभ. 3 ओळी, 3 स्तंभ. आणि कर्ण म्हणजे ह्या तिरप्या ओळी. कर्णचा अर्थ काय? कर्णचा अर्थ आहे तिरप्या ओळी. बघा, प्रत्येक कर्ण म्हणजे ह्या तिरप्या ओळी, ह्या अशा हे एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? ओळ म्हणजे आडव्या रांगा, स्तंभ म्हणजे उभ्या रांगा आणि कर्ण म्हणजे तिरप्या रांगा, हे ध्यानात घ्या. मग आपल्याला सांगितलं जर प्रत्येक ओळ म्हणजे प्रत्येक आडवी रांग म्हणजे काय?
इथं बघा प्रत्येक आडवी रांग म्हणजे ही पण रांग पहिली, ओके, ही दुसरी, ही तिसरी. प्रत्येक स्तंभ म्हणजे ही उभी रांग 1 2 3 आणि कर्ण म्हणजे ही तिरपी रांग. कर्णचा अर्थ काय आहे? या तिरप्या आडव्या उभ्या आणि तिरप्या ओळीतली जर बेरीज सारखी असेल, पहा प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज कशी असणार आहे? सारखी असेल. सारखी जर असेल तर काय व्हायला पाहिजे? सारखी जर असेल तर एक्स वाय आणि झेड यांची किंमत क्रमशः म्हणजे अगोदर एक्सची किंमत, त्यानंतर वायची आणि सर्वात शेवटी झेडची किंमत आपल्याला विचारली. काय व्हायला पाहिजे? तर प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समजून घ्या. असा एक चौरस दिलाय, यामध्ये 3 आडव्या ओळी आहेत, 3 उभ्या ओळी आहेत. आडव्या ओळींना आपण या ठिकाणी म्हणजे आडव्या रांगांना ओळ म्हटलेलं आहे, उभ्या रांगांना स्तंभ म्हटलेलं आहे, तिरप्या रांगाला कर्ण म्हटलेलं आहे. मग थोडक्यात सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर आडवी बेरीज सारखी यायला पाहिजे, उभी बेरीज सारखी यायला पाहिजे आणि तिरपी बेरीज सारखी यायला पाहिजे असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय, काही जाग्यावर संख्या वगळली आहे, म्हणजे संख्या न देता इथं एक्स दिलाय, इथं वाय दिलंय, इथं झेड दिलाय. तर यांच्या किमती क्रमशः म्हणजे एकानंतर एक, अगोदर एक्सची किंमत सांगा, मग वायची सांगा, मग झेडची सांगा असं विचारलंय. तर इथं आता बघा आपल्याला काय करावं लागणार आहे, जिथं आपल्याला तिन्ही संख्या दिल्या तिथं बेरीज करून बघू किती येते. 8 अधिक 3 किती झाले? 8 अधिक 3 11, 11 अधिक 4 किती झाले? 15. ही बेरीज आली 15. आता उभ्या संख्यांची बेरीज 15 आली, म्हणजे स्तंभातली बेरीज 15 आली. आता ओळीतली बेरीज किती येते बघू, मग तेवढीच यायला पाहिजे, सारखी येते ना. तर 9 अधिक 4 9 4 13 आणि 2 15, ही पण बेरीज 15 आलेली. मग आता जर ही बेरीज 15 आहे तर ही पण बेरीज 15 यायला पाहिजे, ही पण 15 यायला पाहिजे, अशी पण 15, अशी पण 15. मग आता काय करूया बघा, इथे 1 अधिक वाय अधिक 9, ओके. मग 1 अधिक 9 किती झाले? 1 अधिक 9 10, आणि 10 मध्ये किती मिळवले म्हणजे उत्तर आपलं 15 मिळणार. 10 मध्ये 5 मिळवल्यावर बरोबर राईट सांगितलं तुम्ही. तर याचा अर्थ वायची किंमत इथं काय असायला पाहिजे? 5. जर वाय 5 असेल तर हे 1 आणि हे 9 10 आणि हे 5 15 होतील, बरोबर आहे. आता इथे बघा एक्सची किंमत कशी काढता येईल आपल्याला? 8 अधिक 1 किती झाले? 9, आणि 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होणार आहे उत्तर. तर 9 मध्ये 6 मिळवल्यावर म्हणजे एक्सची किंमत काय होणार आहे? 6. आता इथे झेड काढताना असं पण काढता येईल किंवा असं पण काढता येईल. कसं बघा, या ठिकाणी 3 अधिक 5 किती झाले? 8. 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 15, किंवा 6 अधिक 2 म्हणजे 8. 8 मध्ये परत किती मिळवले तर 15, तर 8 मध्ये 7 मिळवले तर 15. म्हणजे या ठिकाणी बघा एक्सची जी किंमत आहे, एक्स बरोबर 6, वाय बरोबर किती निघाली आपली? 5 आणि झेड बरोबर 7. हां, या क्रमात एक्स 6 कुठं आलं आहे? कोणत्या ऑप्शनमध्ये? एक्स 6 आहे, वाय 5 आणि झेड 7. तर 6 5 7 बरोबर ऑप्शन ए हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. आता बाकी ठिकाणी तेच उत्तर दिलं आहे, पण आपल्याला प्रश्नात काय विचारलं? एक्स वाय आणि झेड यांची किंमत क्रमशः किंवा म्हणजे क्रमागत, इथं चुकलंय, थोडं मिस्टेक झाली. क्रमशः याचा अर्थ अगोदर एक्सची किंमत, मग वायची आणि नंतर झेडची विचारलेली. तर ऑप्शन ए या ठिकाणी बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय 1.1 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण शिकवलेला भाग तुम्हाला समजतो का नाही हे माझ्यापर्यंत समजायला पाहिजे, माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं मग मला अजून तुमची तयारी घेता येईल. तर जरूर कमेंट करा. तुमच्या अजून ग्रुपमध्ये इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, आणि आपले रेग्युलर येणारे जे व्हिडिओज आहेत ते रोजचे रोज बघा. म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ पाहून काही नवोदयची तयारी होणार नाही. ओके, नवोदयची तयारी करायची म्हणजे तुम्हाला म्हणजे सातत्य लागणार आहे, अभ्यासामध्ये सातत्य लागणार आहे, आणि रोज जे आपण शिकवलेलं आहे व्हिडिओमध्ये त्याला चांगलं समजून घेऊन तुम्हाला लिहावं लागणार आहे. तरच तुमचा हा अभ्यास एक एक
भाग, एक एक स्वाध्याय, एक एक प्रकरण मिळून चांगला होणार आहे। आणि मग चांगला झाला की मग असं करत 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 तुम्ही परीक्षेपर्यंत सगळा अभ्यास चांगला कव्हर करू शकता। त्यामुळे एक व्हिडिओ पाहून होणार नाही, पहिल्या व्हिडिओपासून येणारे सातत्याने व्हिडिओ तुम्हाला पाहणं आवश्यक आहे। आणि साधारणतः आपण दररोज संध्याकाळी 7:30 वाजता खास तुमच्यासाठी आपण या ठिकाणी यूट्यूब आपलं ज्ञानदीप क्लासेस अंबड या चॅनलवरून आपण सगळे व्हिडिओज अपलोड करतो। जर तुम्हाला ॲड फ्री व्हिडिओ पाहायचे असतील तर माय कोर्स हे आपलं ॲप आहे, या ॲपवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। जे इथं हेच व्हिडिओ तुम्हाला ॲपवर मिळतील। फरक फक्त एवढा असणार आहे की ॲपवरच्या व्हिडिओवर ॲड लागणार नाही, सोबत तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अजून प्रश्नपत्रिका वगैरे त्या ठिकाणी मिळत राहतील। तर आज व्हिडिओ थांबूया। धन्यवाद।